अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, भाग्यशाली बाळ फक्त तू आहेस, कारण तुझ्या समोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे. तर हा संदेश दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत एकाग्र मनाने ऐक, कारण हा संदेश तुझे जीवन बदलण्यासाठी तुझ्या समोर आला आहे. म्हणूनच हा पवित्र संदेश जर तू शांत मनाने ऐकत आहेस तर तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडणार आहे. तुला खूप मोठी आनंदाची बातमी या संदेशामार्फत मिळणार आहे. म्हणूनच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संघर्ष खूप आहे, आम्हाला माहीत आहे. प्रत्येक संघर्ष तुझ्या वाट्याला आला आहे, जो तू पेलू शकत नाहीस. तुझ्या समोर सर्व दरवाजे बंद झाले, पण आता या क्षणानंतर, या संदेशानंतर तुझे जीवन सुखकर होणार आहे. तुझा सुंदर प्रवास आता इथूनच सुरू होणार आहे. तुझ्या जीवनातील सर्व काटे दूर झाले आहेत, मग त्या शत्रू पिढेच्या रूपात असो, आर्थिक चिंता असो किंवा तुझ्या पाठीमागे लागलेली पनवती असो. सर्वांमधून स्वामी माऊलींनी तुला अलगद बाहेर आणले आहे. आता तुझ्या जीवनात सर्व अंधकार दूर झाला आहे. प्रकाशमय ज्योत स्वामी माऊली घेऊन आली आहे. तेव्हा निश्चिंत राहा, सर्व काही मनासारखेच प्राप्त होणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या सुंदर संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको, कारण आता आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. सुख, शांती, समाधान सर्व काही तुला प्राप्त होणार आहे. तुझ्या पाठीमागील सर्व काही शत्रुपीडा संपुष्टात येणार आहे. कारण आजपर्यंत जो काही त्रास, दुःख, यातना तू सहन केले आहेस, आता यानंतर तुझ्या मार्गात सुख, वैभव, आनंद प्रवेश करत आहे. तेव्हा हे सर्व घेण्यासाठी तयार राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप भाग्यवान आहेस की आज हा संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस. तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन, तुझे आयुष्य बदलणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. तुझ्या जीवनातील सर्व काही चिंता, काळजी, दुःख या संदेशानंतर मिटणार आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा कोणत्याही कार्याची सुरुवात करून बघू. असे म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचे पहिले पाऊल आहे. म्हणूनच कुठलेही कार्य करायला कधीही घाबरू नका. सुरुवात तर करून बघा. त्यामध्ये तुम्हाला यश नाही प्राप्त झाले तर सांगा. स्वामी म्हणतात, बाळा, ज्यांच्यात नुकसान सहन करण्याची शक्ती आहे तोच नफा मिळवू शकतो. मग ते व्यवसाय असो किंवा नाती असो, परिस्थिती चांगली असो वा वाईट असो, नेहमी संयम ठेवा. आत्मविश्वास खंबीर असेल तर जिंकण्यासाठी काहीही अशक्य नाही. स्वतःला नेहमी वचन द्या. जितका प्रयत्नांचा विचार करता त्यापेक्षा जास्त प्रयत्न करा. नेहमी आपल्या नशिबावर अवलंबून राहू नका, कारण आपल्या नशिबाचा भाग हा 1% असतो, तर आपल्या मेहनतीचा, कष्टाचा भाग 99% असतो. म्हणूनच आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणावरती विश्वास ठेवा आणि निरंतर प्रयत्न करत राहा. यश तुमचेच आहे. विजय तुमचाच निश्चित करण्यात आला आहे. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा काही कृती करत असाल तेव्हा निरंतर मनामध्ये सकारात्मक विचार करत चाला, कारण सकारात्मक विचाराने केलेली कृती कधीही तुम्हाला यश प्राप्त करून देणारच आहे. बाळा, हरणारे नेहमीच हरत नाहीत आणि जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत. वेळ बदलत जाते, जीवन बदलते, पण हे आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. बदल हेच आपले जीवन असते आणि ते तुम्ही जेवढे लवकरात लवकर स्वीकाराल त्याचा होणारा त्रास तुम्हाला खूप कमी होईल. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आयुष्य दिलेले आहे ते कोणाच्याही दुसऱ्यांच्या धाकात नाही, तर स्वतःच्या थाटात जगण्यासाठी दिलेले आहे.
म्हणूनच कोणाच्याही दबावाखाली कोणालाही घाबरून कधीही आपल्या आयुष्याची वाटचाल करू नका. स्वतःचा आत्मविश्वास नेहमी जागा ठेवून, खंबीर ठेवून आयुष्यातील प्रत्येक वाट निर्भीडपणे चालत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, ज्यांची वेळ खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. पण ज्यांची नियत खराब आहे त्यांना तुमच्या सावलीला सुद्धा कधीही उभे करू नका. कारण याने त्रास फक्त तुम्हालाच आहे. जेव्हा जेव्हा कष्ट करूनही तुम्हाला आपली स्वप्ने पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कमजोर होऊ नको. कितीही बिकट परिस्थिती असो, जिद्दीने, संयमाने प्रत्येक संकटाचा सामना करण्यास तयार हो. कारण सुखानंतर दुःख असते, दुःखानंतर सुख असते. म्हणूनच या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नको. कारण या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये होत राहणार आहेत. म्हणूनच जेव्हा जेव्हा सुख येते तेव्हा तेव्हा दुःख विसरू नका. जेव्हा जेव्हा दुःख येते तेव्हा तेव्हा मनामधील आशा सोडू नका की दुःखानंतर सुख असणारच आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच बाळ आहे अशी कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी आर्थिक स्थिती तुमची चांगली नसली तरी चालेल, पण तुमची मनस्थिती चांगली असावी लागते. कारण जलद गतीने मिळणारे यश तुमच्या मनामध्ये फक्त अहंकार निर्माण करते, तर उशिरा मिळणारे यश आपले व्यक्तिमत्व तयार करते. आदर हा आपल्या संपत्तीमुळे नाही तर आपल्या चांगल्या स्वभावामुळे मिळतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच कधीही कोणाचे मन न दुखावता सर्वांशी प्रेमाने आणि आनंदाने वागा. आयुष्य जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची तुम्हाला सवयच आहे, आणि हरलात तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे असे स्वतःला सांगा. जेणेकरून तुम्हाला या दोन्हीही गोष्टींचा कधीही त्रास जाणवणार नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा तुझ्या न सुटणाऱ्या प्रश्नांना आपण काही काळ सुट्टी देतो तेव्हा उत्तरे आपोआप तुमच्या समोर येतात, आपल्या जवळ चालून येतात. म्हणून काळजी करू नका. मनातील प्रश्नांचा गोंधळ या क्षणापासून थांबवा. सर्व काही उत्तरे तुम्हाला या संदेशामध्येच प्राप्त होतील. चिंता करू नका. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सर्व काही छान होणार आहे. हा विश्वास स्वामी माऊलींवरती ठेवून निरंतर पुढे चालत राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा जी खूप दिवसांपासून अपुरी आहे ती आता पूर्ण होणार आहे. आयुष्यातील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि समाधान आहे. म्हणून त्यांच्या स्वप्नांसाठी झटा. त्यांना नेहमी प्रेम आणि आदरपूर्वक वागणूक द्या. मग बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडणार नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा आयुष्याच्या वाटेवरती तुम्ही एकटे पडाल तेव्हा एकटे चालण्याची हिंमत ठेवावी लागेल. काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातो. म्हणून कोणतेही नाते जपताना त्या नात्यामध्ये किती आदर आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, किती आपुलकी आहे हे एकदा जवळून पहा. स्वामी माऊली म्हणतात, जीवनात सर्वात मोठा येणारा काळ म्हणजे आपला गुरु असतो आणि तो सर्व काही शिकवून जातो. काळजी शिकवतो आणि ती कोणीही शिकवू शकत नाही. खरा आनंद, खरे सुख दुसऱ्याला देण्यात असते किंवा मागण्यात नसते. समाधानी आणि आनंदी आयुष्य जगत चला. तुम्हाला आयुष्यामध्ये सर्व सुखे प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी माऊली म्हणतात, एक चांगली व्यक्ती सदैव आपल्या शब्दाने आणि कर्माने ओळखली जाते. आपल्या आयुष्यामध्ये काहीही अशक्य नाही, परंतु प्रयत्न केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही, हे देखील तितकेच खरे आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जसा बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही
ते कशातच बदल घडवू शकत नाही. म्हणून स्वतःच्या मनाची स्थिती ओळखा, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःचा संयम नेहमी जागा ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, चांगली विचारसरणी असणारी व्यक्ती नेहमी इतरांमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रसार करते. पण ज्यांचे नेहमी नकारात्मक विचार असतात ते चांगल्या लोकांसमोर काय सिद्धांत ठेवणार हे नेहमी लक्षात घ्या. म्हणून चांगल्या लोकांची संगत निरंतर करा. आपल्या मनामध्ये नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार ठेवूनच आपल्या आयुष्यामध्ये आपले स्वप्न, आपली ध्येये पूर्ण करण्याच्या मागे लागा. स्वामी माऊली म्हणतात, प्रयत्न करत राहा. यश तुमचेच आहे. हार मानू नका. जोपर्यंत तुम्हाला यश प्राप्त होत नाही तोपर्यंत माघारी फिरू नका. जेव्हा जेव्हा तुमच्या जवळ काही गोष्टी हिरावून घेतल्या जातात, काही शत्रू तुम्हाला असे काही त्रास देतात जे तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्या लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण हे तुम्हाला त्रास देतच राहणार. पण त्यांच्याकडे लक्ष देऊन स्वतःला त्रास करून घेणे खूप चुकीचे आहे. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा काही अशक्य घडणार असते तेव्हा सर्व काही शक्य होण्याचे चिन्हे तुमच्या समोर दिसून येतात. म्हणून प्रयत्न थांबवू नका. खूप काळ गेला तरीही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये जिद्द आहे, ताकद आहे, जिंकण्याची तुमच्या मनामध्ये ओढ आहे, तोपर्यंत प्रयत्न आणि कष्ट थांबवू नका. कारण यश हे तुमच्या जवळ आले आहे. स्वामी माऊली म्हणतात, खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्या मार्गात आहे. आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही कधीही हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायची ताकद तुमच्यामध्ये मी दिली आहे. कारण तू माझा न हरणारा असा स्वामीप्रिय बाळ आहेस. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाणार आहेस. तुझ्यामध्ये ती शक्ती आहे, ती ताकद आहे. कारण स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच बाळा, मागे फिरून पाहण्याची गरज नाही. जे झाले, जो काही त्रास, दुःख सहन केले आहेस ते सर्व काही मनातून या क्षणापासून काढून टाक आणि सकारात्मक विचाराने तुझ्या जीवनाला दिशा देण्यास सुरुवात कर. तुझे जीवन बदलवणे फक्त तुझ्या हातामध्ये आहे. तुझी परिस्थिती कितीही बिकट असो, तुझ्या परिस्थितीसमोर तुला खंबीरपणे उभे राहावयाचे आहे. कारण ती ताकद तुझ्यामध्ये आहे. स्वामी माऊली म्हणतात, प्रत्येक गोष्टीचा सामना तू कसा करत आहेस हे तुला समजायला हवे. कारण कधी कधी आपल्या समोर अशा परिस्थिती येतात ज्या आपल्याला हाताळाव्या लागतात. खूप शांत मनाने, मनात सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक परिस्थितीवर मात करावी लागते. स्वामी माऊली म्हणतात, प्रत्येक गोष्टीला किंमत द्यावीच लागेल. कारण ती व्यक्ती असो किंवा वस्तू, त्याची जाणीव जेव्हा होते तेव्हा तिची आपल्याला उणीव भासते. आणि जेव्हा ती उणीव भासते ती गोष्ट आपल्याकडे नसते. म्हणूनच आपल्याला मिळालेल्या गोष्टींची किंमत करा. आपल्या पुढील जीवन आनंदाने आणि समृद्धीने जगावे. हे कसे जगावे हे स्वतःवरती आहे. म्हणूनच जोपर्यंत तुम्ही मनाने शांत आहात, तुमच्या मनामध्ये कोणतेही नकारात्मक विचार नाहीत, तुमचे मन शांत आहे, तोपर्यंत तुमचे जीवन शांततेत तुम्ही जगणार आहात. स्वामी माऊली म्हणतात, मनामध्ये जेव्हा जेव्हा कटू विचार येण्यास सुरुवात होते तेव्हा त्या क्षणापासून तशा काही कृती हातातून घडू लागतात आणि आपली मनस्थिती ढासळत जाते. म्हणूनच कोणतेही निर्णय शांत मनाने घेत राहा आणि मग पहा, प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या मनासारखे तुम्हाला यश प्राप्त नाही झाले तर सांगा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हे सुंदर मार्गदर्शन दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊलींचा हा अद्भुत चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या पाठीमागील सर्व पणवती नष्ट होईल, शत्रुपीडा नष्ट होईल, आर्थिक चिंता मिटेल. म्हणूनच हा मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. ओम स्वामी समर्थाय नमः. ओम स्वामी समर्थाय नमः.
स्वामी समर्थाय नमः. ओम 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 स्वामी समर्थाय नमः.
स्वामी समर्थाय नमः. ओम 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 स्वामी समर्थाय